गेल्या 5 महिन्यांमध्ये भारतानं 3 विश्वचषक जिंकण्याचा पराक्रम केलेला आहे। 3 नोव्हेंबर 2025 रोजी भारतीय महिला क्रिकेट संघानं वनडे विश्वचषकावर नाव कोरलं आणि त्यानंतर अंडर 19 भारतीय क्रिकेट संघानं 6 फेब्रुवारी 2026 रोजी विश्वचषकावर नाव कोरलं आणि आता भारतीय क्रिकेट संघानं तिसऱ्यांदा T20 विश्वचषकावर नाव कोरलेलं आहे। तर गेल्या 5 महिन्यांमध्ये भारतानं 3 विश्वचषक जिंकण्याचा पराक्रम केलेला आहे। 3 नोव्हेंबर 2025 रोजी भारतीय महिला क्रिकेट संघानं वनडे विश्वचषकावर नाव कोरलं आणि त्यानंतर अंडर 19 भारतीय क्रिकेट संघानं 6 फेब्रुवारी 2026 रोजी विश्वचषकावर नाव कोरलं आणि आता भारतीय क्रिकेट संघानं तिसऱ्यांदा T20 विश्वचषकावर आपलं नाव कोरलेलं आहे। त्यामुळे भारतीय संघावर कौतुकाचा वर्षाव होतोय। तर कालच्या विजयासोबतच भारतीय क्रिकेट संघानं नवनवे विक्रम देखील केलेले आहेत। गेल्या 5 महिन्यांमध्ये भारतीय क्रिकेट संघानं 3 विश्वचषक जिंकलेले आहेत। टीम मैनेजमेंट को, सपोर्ट स्टाफ को, सिलेक्टर्स को और जय शाह जी को भी, जो आईसीसी के अध्यक्ष हैं, जिनकी वजह से मुझे लगता है पिछले 3 साल में इंडिया में 2 वर्ल्ड कप हमें मिले हैं, जहां 50 ओवर्स का भी एक वर्ल्ड कप हुआ था 2023 में और ये 2026 अभी शुरू भी नहीं हुआ, उसके पहले ही भारत फिर एक बार विश्व विजेता ठहरा है। तो बहुत बहुत खुशी का माहौल है। तर गेल्या 5 महिन्यांमध्ये भारतानं 3 विश्वचषक जिंकण्याचा पराक्रम केलाय। 3 नोव्हेंबरला भारतीय महिला क्रिकेट संघानं वनडे विश्वचषकावर नाव कोरलेलं होतं आणि त्यानंतर अंडर 19 भारतीय क्रिकेट संघानं विश्वचषकावर आपलं नाव कोरलं आणि आता भारतीय क्रिकेट संघानं हा वर्ल्ड कप जिंकलेला आहे। त्यामुळेच भारतीय क्रिकेट संघावर कौतुकाचा वर्षाव केला जातोय। क्रिकेट प्रेमींमध्ये देखील आनंदाचं वातावरण पाहायला मिळतंय। तर भारतीय क्रिकेट संघानं अनेक नवनवीन विक्रम देखील केलेले आहेत, सोबतच इतिहासही घडवलेला आहे।